हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निर्वाण उपनिषदाचे निरूपण भाग 5. आपण या आधीच्या चौथ्या भागामध्ये निर्वाणाचा भौतिक दृष्टिकोन पाहिला. आता आपण पुढचं बघतोय, निर्वाण आध्यात्मिक दृष्टिकोन. निर्वाण बोधाने भौतिक प्रगती साध्य केली की आध्यात्मिक प्रगती साध्य होते. भौतिक जीवनाचा नैसर्गिक आनंद मिळू लागला की या जीवनाचा अर्थ उमजतो. सुखदुःख, पापपुण्य, स्वर्ग नरक इत्यादी पलीकडे जो केवळ आनंद आहे त्याचा आस्वाद घ्यायला लागल्यावर जीवनाचा मूलभूत हेतू सार्थ होतो. अंतरात्मा या सृष्टीचा जसाच्या तसा मध्ये कसलाही अडथळा न येता आनंद घेऊ लागतो. या बहुविध सुंदर विलोभनीय सृष्टीचं दर्शन ती जशी आहे त्याच नैसर्गिक अवस्थेत होऊ लागते. कोणत्याही माध्यमाच्या प्रभावाशिवाय अंतरात्मा सृष्टीलीला उपभोगू लागतो. यामुळे देहादी इंद्रियांच्या प्रमादाने रिपू तयार होत नाहीत, भोग निर्माण होत नाहीत. अंतरात्मा सतत शुद्ध स्वरूपात अवस्थित असतो. अंतरात्मा सतत शुद्ध स्वरूपात अवस्थित असतो. तो भोगापवर्गतेने लपेटून जात नाही. त्यामुळे शरीराची क्षमता संपुष्टात आली की आत्मा शरीराचा त्याग करून बाहेर जातो. संचित भोग नसल्यामुळे तो परमात्म मिलनार्थ निघून जातो. शरीराचे संचित नसल्यामुळे देह त्यागाच्या वेळी देहाला कसलेही कष्ट होत नाहीत. शांतपणे देहपतन होते. नरदेहाचा एकमेव उद्देश म्हणजे येथे आत्म्यासाठी देहधारणा करून या सृष्टीचा आस्वाद घेऊ देणे आणि देहाची क्षमता संपली की परमात्म दर्शनार्थ आत्म्याला निजधामी जाण्यासाठी निरोप देणं. निर्वाण बोधामुळे हा हेतू साध्य होतो. असा हा मुक्त आत्मा परमात्म दर्शन झाल्यावर त्याची इच्छा असल्यास पुन्हा सृष्टीलीला उपभोगण्यासाठी देह धारण करतो. आपण कितीतरी असे जीवात्मे पाहतो. ते या भूतलावर येतात. जीवनाचा कसलाही त्रास न होता निर्भेळ निर्लेप आनंद घेतात. भरपूर निरोगी आयुष्य जगतात. देहाची क्षमता संपुष्टात आली की शांतपणे जीवन संपवून परमात्म्याच्या दर्शनार्थ निजधामी निघून जातात. असे जीवात्मे सरळ मार्गी कष्ट न होता क्लेश न होता आयुष्य जगतात. गतजन्मी न केलेले एखादे कार्य करतात. त्यांचे कार्य पाहिल्यावर आपल्याला लगेचच प्रचिती येते की हे त्यांचे कार्य एका जन्मीचे नाही. आपण म्हणतो की हे पूर्व सुकृताचे फळ आहे. हे जीवात्मे आयुष्य मोठ्या आनंदाने जगतात. आयुष्यभर आनंदाचा सुगंध उधळतात. त्या सुगंधाचा दरवळ इतरांना सहजच प्राप्त होतो. तो इतरे जनांना मोठा संतोष देऊन जातो. त्यासाठी हे जीवात्मे वेगळं असं काहीही करत नाहीत. ते सहजच आयुष्य जगत असतात. त्यामध्ये इतरे जन आपोआप सहभागी होतात. त्यांचेही जीवन आनंदमय होऊन जाते. अतिशय कोवळ्या वयात संगीताची उत्तम जाण असलेले आणि संगीत सादर करणारे आपण पाहतो. लहान वयात बुद्धिबळ खेळणारे आपल्या पाहण्यात येतात. खूप लहान वयात संख्याशास्त्राची जाण असलेले आपण पाहतो. ते काही सेकंदात प्रचंड आकडेमोड करून दाखवतात. रवींद्रनाथांसारखे, पुलंसारखे स्वतः जीवनाचा निर्भेळ आनंद घेतात आणि तो दुसऱ्यांनाही देतात. हे असे मुक्त आत्मे काही वेळेला विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी पृथ्वी तलावर अवतार घेतात. यामध्ये काही वेळेला त्यांना परमात्म्याची आज्ञा असते, काही वेळेला ते त्यांच्या इच्छेने पृथ्वीवर अवतीर्ण होतात. अशा वेळी त्यांचा हेतू सृष्टीलीला उपभोगणे हा नसतो, तर
या पृथ्वीवर काही कार्य करणे हाच असतो. ते त्यांचे कार्य पूर्ण झाले की ते आपणहून निघून जातात. देहाची क्षमता संपण्याची वाट पाहत नाहीत. ज्ञानेश्वर माऊली, समर्थ रामदास स्वामी, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक हे महात्मे येथे काही कार्य करण्यासाठी जन्म घेते झाले. कार्य करून झाल्यावर निजधामी निघून गेले. यासाठी निर्वाणबोध आचरणात आणायचा आहे. देहादी इंद्रिय मनाच्या ताब्यात जातात. यामुळे सर्व घोटाळा होतो. यासाठी मनाला मारून टाकायचं नाही. तो आततायीपणा आहे. मनाला बळ, शक्ती, ताकद आहे. मनाकडे आदेशांची अंमलबजावणी करायचं कसब, कौशल्य आहे. ते विषयातून निर्माण झालेले असल्यामुळे ते जन्मतःच विषयासक्त आहे. ते विषयाकडे आकृष्ट होतं, शांत बसूच शकत नाही. याचा विधायक उपयोग करायचा. मनाला बुद्धीकडून आत्मभावनेची जाण द्यायची. त्याला भौतिक विषयातून दूर करण्यापेक्षा आत्मा, परमात्मा, योग, योगेश्वर असे विषय द्यायचे. त्याला आत्मसेवेला जुंपायचं. त्यात ते रममाण करायचं. त्यासाठी त्याला चुचकारून सन्मार्गी लावायचं. यासाठी या भौतिक जगताच्या अतीत राहायला शिकायचं. कशातही गुंतून जायचं नाही. जे आहे ते या जन्मापुरतंच आहे. हाच निर्वाण बोध आहे. हरिओम.